नवाश्म युगाला इंग्रजीत काय म्हणतात? ऑप्शन आहेत ए पॅलोलिथिक, बी मेसोलिथिक, सी निओलिथिक, डी चाल्कोलिथिक. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी निओलिथिक. नवाश्म युगाची मुख्य ओळख काय? ऑप्शन आहेत ए शिकार, बी भटके जीवन, सी शेतीची सुरुवात, डी गुहावास. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी शेतीची सुरुवात. नवाश्म युगात मानवाने प्रथम काय पिकवले? ए फळे, बी गहू व बार्ली, सी कापूस, डी ऊस. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी गहू व बार्ली. नवाश्म युगात मानवाचे जीवन कसे होते? ए भटके, बी अर्धभटके, सी स्थिर, डी जंगलवासी. आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन सी स्थिर. नवाश्म युगात वापरली जाणारी साधने कशी होती? ए खडबडीत, बी धारदार पण न घासलेली, सी गुळगुळीत व घासलेली, डी लोखंडाची. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी गुळगुळीत व घास. नवाश्म युगात घरांची रचना कशी होती? ए गुहा, बी झोपड्या, सी इमारती, डी किल्ले. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी झोपड्या. भारतात नवाश्म युगाचा महत्त्वाचे स्थळ कोणते? ए भीमबेटका, बी बुर्ज होम, सी लोथल, डी हडप्पा. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी बुर्ज होम. नवाश्म युगात कोणते प्राणी पाळीव बनवले गेले? ए सिंह, बी हत्ती, सी कुत्रा व गुरे, डी वाघ. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी कुत्रा व गुरे. नवाश्म युगात मातीच्या भांड्यांचा वापर का सुरू झाला? ए सजावटीसाठी, बी अन्न शिजवण्यासाठी, सी व्यापारासाठी, डी खेळासाठी. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी अन्न शिजवण्यासाठी. शेतीमुळे कोणता बदल झाला? ए भटकेपणा वाढला, बी स्थिर वसाहती निर्माण झाल्या, सी शिकार वाढली, डी जंगल कमी झाले. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी स्थिर वसाहती निर्माण झाल्या. नवाश्म युगात कोणते धान्य वापरात होते? ए तांदूळ, बी मका, सी गहू, डी सर्व. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन डी सर्व. नवाश्म युगातील मानव कोणत्या देवतेची पूजा करीत असे? ए सूर्य, बी निसर्ग, सी राजा, डी युद्धदेव. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी निसर्ग. नवाश्म युगातील अर्थव्यवस्था कशावर आधारित होती? ए व्यापार, बी शेती, सी उद्योग, डी कर. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी शेती. नवाश्म युगात वस्त्र कशापासून बनवली जात? ए कातडी, बी कापूस, सी लोकर, डी रेशीम. आपलं योग्य आन्सर आहे ए कातडी. नवाश्म युगात सामाजिक जीवन कसे होते? ए एकाकी, बी कुटुंबप्रधान, सी राजेशाही, डी गुलामगिरी. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी कुटुंबप्रधान. नवाश्म युगाचा कालखंड साधारण कधीचा आहे? आपले ऑप्शन आहेत ए इसवी सन पूर्व 10,000 ते 4,000, बी 1,000 ते 2,000, सी 3,000 ते 1,000, डी 2,000 ते 1,000. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए इसवी सन पूर्व 10,000 ते 4,000. नवाश्म युगात कोणते साधन जास्त वापरले गेले? ए कुऱ्हाड, बी तलवार, सी धनुष्य, डी भाला. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए कुऱ्हाड. नवाश्म युगात धातूंचा वापर होता का? ए हो, बी नाही, सी थोडासा, डी फक्त सोने. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी नाही. शेतीमुळे कोणती नवीन संकल्पना उदयास आली? ए भांडण, बी मालकी हक्क, सी युद्ध, डी स्थलांतर. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी मालकी हक्क. नवाश्म युगातील मानवाचा मुख्य व्यवसाय कोणता? ए मासेमारी, बी शिकार, सी शेती, डी व्यापार. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी शिकार. नवाश्म युगात लोक कुठे राहत असत? ए डोंगरात, बी नदीकाठी, सी वाळवंटात, डी समुद्रात. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी नदीकाठी. नवाश्म युगात अन्न साठवण्याची पद्धत कोणती होती? ऑप्शन आहेत ए मडकी, बी पिशव्या, सी झाडे, डी गुहा. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन ए मडकी. नवाश्म युगात कला कशी होती? ए शिल्पकला, बी गुहा चित्रे, सी आधुनिक चित्रे, डी मूर्ती. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी गुहा चित्रे. नवाश्म युगानंतर कोणते युग आले? ए पुराश्म, बी मध्याश्म, सी ताम्राश्म, डी लोखंड युग. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन सी ताम्राश्म. नवाश्म युग मानवाच्या प्रगतीसाठी का महत्त्वाचे आहे? य युद्धामुळे, बी शेती व स्थिर जीवनामुळे, सी व्यापारामुळे, डी उद्योगामुळे. आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी शेती व स्थिर जीवनामुळे.